नमस्कार, महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामध्ये महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भव्य दिव्य रॅली। महाबोधी महाविहार हे ब्राह्मण महंताच्या ताब्यातून काढून बौद्धांच्या ताब्यात द्या ही प्रमुख मागणी केली आहे। उमरखेड शहरामध्ये या ठिकाणी बौद्धगया मुक्तीसाठी जन आंदोलन उभारलेले आहे। या सर्व आंदोलन या महिलांनी आयोजित केलेलं आहे। सर्वात जास्त या ठिकाणी या मोर्चामध्ये महिला उपस्थित झालेल्या आहेत। बिहार सरकारने बौद्धगया मुक्त करून सदर बौद्धगया बौद्धांच्या ताब्यात द्यावी, तसेच 1949चा कायदा हा तात्काळ रद्द करून सर्व बौद्ध अनुयायांना बौद्ध विहार खुले करण्यात यावे याकरता महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामध्ये भव्य महाबोधी बुद्धविहार मुक्तीसाठी मोर्चा रॅली निघालेली आहे। सदर रॅली कृषी उत्पन्न बाजार समिती ते उपविभागीय कार्यालय यांच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे। सदर रॅली आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भदंत यांच्या हस्ते बुद्धगया आमच्या हक्काची, बुद्धगया आमच्या हक्काची, मोर्चा बौद्ध समाजातर्फे काढण्यात आला। सम्राट अशोकाने या देशामध्ये 84,000 बौद्ध विहार निर्माण केले होते तथागतांच्या पवित्र अस्थींवर, आणि ते 84,000 संपूर्ण देशभर होते। याचा अर्थ हा देश बौद्धमय होता, आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारत झाल्यानंतर देशाला संविधान अर्पण करताना म्हणतात की हा संपूर्ण भारत मी बौद्धमय करीन। परंतु गेल्या 1.5 शतकापासून महाबोधी महाविहार ह्या बौद्ध विहारामध्ये ब्राह्मण धर्मीयांचा ताबा आहे। देशातील सर्व धार्मिक स्थळे ही त्या धर्माच्या अधिपत्याखाली काम करतात। बौद्ध महाविहार मात्र हे बौद्धांच्या ताब्यात नाही। मस्जिद मुसलमानांच्या ताब्यात, जैन मंदिर जैनांच्या ताब्यात, ख्रिश्चनांच्या ताब्यात, आणि बौद्धांचं मात्र बौद्धांच्या ताब्यात नाही। यासाठी ही मागणी आहे, आणि म्हणून समाजाचा कार्यकर्ता सुधाकर यशवंतराव लोमटे या मोर्चाचं आयोजन उमरखेड शहरासह उमरखेड तालुक्यातील समस्त बौद्ध तरुण महिला मंडळींनी केले होते, आणि त्यामुळे या महिलांचं मी सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो। 1949 तर तो पण ॲक्ट रद्द करावा अशी आमची सगळ्या महिला मंडळाची म्हणजे मागणी आहे, आणि ही मागणी ह्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्याच पाहिजे। आणि या रॅलीमध्ये ज्या सर्व माझ्या महिला मुक्ती आंदोलन इथे आज आयोजित केलेलं होतं। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आयोजित महिला मंडळ तसेच संपूर्ण खेड्यातून उमरखेड तालुक्यातून आलेल्या सर्व महिला तसे उपासक आणि उपासिका आज आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि हे आंदोलन आम्ही यासाठी छेडलेलं आहे की फक्त आमचं एवढंच मागणं आहे की महाबोधी महाविहार हे जे महंतांच्या जे ताब्यात आहे ते आमच्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, तसेच 1949चा जो हा कायदा आहे हा रद्द करण्यात यावा। या 2 मागण्या घेऊन हे आज आंदोलन आम्ही इथे छेडलेलं आहे, आणि आज उपासिका इथे जास्तीत जास्त संख्येने महिला उपस्थित झालेल्या आहेत। तर बिहार सरकारला आमचं एवढंच मागणं आहे की आमच्या ह्या 2 मागण्या मान्य कराव्या, अन्यथा यापेक्षाही आम्ही मोठं आंदोलन छेडू हा इशारा आम्ही उमरखेडच्या महिला मंडळांच्या वतीने देतो। जेतवन महिला धम्मप्रसारक मंडळ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ या उमरखेड मधील 2 महिला धम्मप्रसारक मंडळांनी भंतेजी या रॅलीसाठी पुढाकार घेतला, मला सूचना दिली, आणि त्यांच्या पुढाकाराने मी सुद्धा उमरखेड तालुक्याच्या गाव खेड्यापाड्यापर्यंत अगदी रात्रीपर्यंत आम्ही सर्व मंडळी फिरलो। त्यासाठी महिला मंडळाने सहकार्य केलं, आणि त्यापैकी बऱ्याच महिला इथे आलेल्या आहेत असं मला
वाटतं. त्यामुळे या सर्व माता भगिनींचे धन्यवाद.